नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. हे लेक्चर बघून झाल्यानंतर लगेचच तुम्ही या लेक्चरची PDF आपल्या व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता आपण जास्त वेळ वाया न घालवता आजचा पहिला प्रश्न बघू. ग्लोबल पीस इंडेक्सनुसार कोणत्या देशाला सलग 5व्या वर्षी जगातील सर्वात कमी शांततापूर्ण देश म्हणून स्थान देण्यात आले? तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, तिसरा पर्याय अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सलग 5व्या वर्षी या लिस्टमध्ये किंवा या अहवालामध्ये जगातील सर्वात कमी शांततापूर्ण देश म्हणजेच लिस्ट पीसफुल कंट्री ठरलेली आहे. आता हा अहवाल कुणी जारी केला आहे? तर एक इन्स्टिट्यूट आहे IEP म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसने हा रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. तर ग्लोबल पीस इंडेक्स 2022च्या या अहवालामध्ये येमेन, सिरिया, रशिया आणि साऊथ सुदान या देशांच्या नंतर अफगाणिस्तानचा नंबर लागतोय. हे जे सगळे देश आत्ता आपण बघितले ना, तर हे गेल्या 3 वर्षापासून 10 सगळ्यात कमी शांतताप्रिय देशांमध्ये राहिलेले आहेत. म्हणजे लिस्ट पीसफुल कंट्रीमध्ये टॉप 10 मध्ये असलेले हे देश आहेत. येमेन, सिरिया, रशिया आणि साऊथ सुदान. कधीपासून? तर लास्ट 3 इयरपासून. आणि ह्याच्यामध्ये असंही मेन्शन केलं आहे की अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी सशस्त्र संघर्षांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सगळ्यात मोठी घट नोंदवलेली आहे. म्हणजे आधी जवळपास 43,000 मृत्यू व्हायच्या, तर ते आता फक्त 4,000पेक्षा सुद्धा कमी झालेलं आहे असं सुद्धा ह्या इंडेक्समध्ये सांगितलेलं आहे. ही खूप महत्त्वाची आकडेवारी आहे, लक्षात ठेवा. डायरेक्ट 43,000वरून 4,000पेक्षा कमी हे मृत्यूंची संख्या आलेली आहे. आता हे कशामुळं झालं आहे बरं? तर पूर्वी बघा, अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये सारखे कॉन्फ्लिक्ट व्हायचे, म्हणजे सशस्त्र संघर्षसुद्धा व्हायचा ह्या 2 देशांमध्ये. पण जेव्हा ऑगस्ट 2021मध्ये अमेरिकन सैन्याने तिथून माघार घेतली अफगाणिस्तानमधून आणि त्याच्यानंतर तालिबाननी या अफगाणिस्तानच्या सरकारचा ताबा घेतला. अशा पद्धतीनं तालिबाननी या अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यापासून इथं मृत्यूंमध्ये बरीच मोठी घट नोंदवलेली आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून अफगाणिस्तानचा थोडासा राजकीय मॅप बघूया. इथे बघा, हा पिंक कलरचा देश आहे अफगाणिस्तान. याच्या जर आपण पूर्व भागात बघितलं तर बघा, इकडे दक्षिणेकडे आणि पूर्व भागात हा पाकिस्तान आहे. याच्या पश्चिमेला इराण ह्या देशाची सीमा लागली आहे. तर उत्तरेला आपण बघितलं तर इथे बघा, हा आहे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांच्या सीमा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि अफगाणिस्तानची राजधानी आहे काबूल, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे 4था नंबर आहे आपला यावर्षी या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये. म्हणजे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. तर आता हा इंडेक्स कशाचा आहे बरं? ग्लोबल फायर पॉवर म्हणजे काय? तर जगातल्या सगळ्या देशांकडं कोणकोणत्या देशाची लष्करी शक्ती किती मजबूत आहे याचं हे ओव्हरऑल रँकिंग आहे. या रँकिंगनुसार पहिल्या नंबरवरती आहे युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका, दुसऱ्या नंबरवरती आहे रशिया, तिसऱ्या नंबरवर आहे चीन आणि चौथा नंबर आहे आपल्या भारताचा या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023मध्ये. याच लिस्टमध्ये सगळ्यात कमकुवत लष्करी शक्ती असलेले देश आहेत भूतान आणि आइसलँड. आता हे रँकिंग काढण्यासाठी ना 60पेक्षा जास्त घटकांचा वापर केला जातो. यावर्षी 145 देशांची यादी ही या अहवालामध्ये दिलेली आहे. एवढंच म्हणजे फक्त रँकिंगच नाही, तर ह्या वेबसाईटवरती मागच्या वर्षी त्या देशाचं रँकिंग किती होतं आणि यावर्षी किती आहे तर हे कंपॅरिझनसुद्धा दिलेलं आहे. तर यानुसार बघा, 2022च्या ग्लोबल फायर पॉवरच्या लिस्टमध्ये पहिले 4 देश जे आहेत तर त्यांचं रँकिंग आत्तासुद्धा कायम आहे. म्हणजे लास्ट इयरसुद्धा फर्स्ट नंबरवरती होतं US, सेकंडवर होतं रशिया, तिसरा नंबर होता चीनचा आणि चौथ्या नंबर आहे आपल्या भारताचा. तर मागच्या वर्षी पण सेम पहिले 4 देश होते, यावर्षीसुद्धा सेम आहेत. ओके, WEFच्या अहवालानुसार ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2023मध्ये भारताचं स्थान काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय. 127वा रँक आहे आपला यावर्षीच्या या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार. हा रिपोर्ट कुणी काढला आहे? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे WEFचा हा अहवाल आहे, ज्याच्यामध्ये आपला यावेळेस 146 देशांमध्ये 127वा रँक आहे. आता आपण लास्ट इयरचा जर आपलाच रँक बघितला भारताचा, तर बघा, भारताचा या आधीच्या म्हणजे 2022च्या या इंडेक्समध्ये 135वा नंबर होता. म्हणजे आपण यावेळी 8 स्थानांनी आपल्या रँकमध्ये सुधारणा केलेली आहे. लास्ट टाईम आपण 135व्या रँकवरती होतो, यावेळी आपण 127व्या रँकवरती आहोत या WEFच्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार.
यामध्ये काही बरेच आकडेवारी सांगितले, त्यापैकी महत्त्वाचं लक्षात ठेवा की भारताने एकूण लिंगभेद हा 64.3% कमी केलेला आहे, असं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. ही यावर्षीची 2023ची या रिपोर्टची 17वी आवृत्ती होती. महत्त्वाचं म्हणजे आईसलँड हा जो देश आहे हा सलग 14व्या वर्षी जगातील सर्वाधिक लिंग समान असलेला देश बनलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत फक्त 17 आवृत्ती झालेल्या आहेत, त्यापैकी सलग 14 वर्षी आईसलँड हा टॉपवरती आहे या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टनुसार. आता आपण जर आपल्या शेजाऱ्यांची स्थिती बघितलं तर बघा, बांगलादेश हा 59व्या रँकवरती आहे, भूतान 103, चीन 107, श्रीलंका 115, नेपाळ 116 आणि पाकिस्तान 142व्या क्रमांकावरती आहे या रिपोर्टनुसार. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, 2023च्या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲज इट इज एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो आणि यापूर्वीसुद्धा आयोगाने ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, चौथा पर्याय. यावर्षी आपला 40वा रँक आहे या ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्समध्ये. ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स म्हणजेच त्याला मराठीत आपण जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक असंही म्हणत असतो. आता हा निर्देशांक कोण काढतं बरं? तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट म्हणजेच IMDने जाहीर केलेल्या या निर्देशांकामध्ये भारताचा 40वा रँक आहे टोटल 64 अर्थव्यवस्थांमध्ये, म्हणजे 64 देशांमध्ये. हा एक वार्षिक अहवाल आहे, म्हणजे हा दरवर्षी प्रकाशित केला जातो. पहिले 3 देश एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात कुठल्याही रँकिंगचे, लक्षात ठेवा. या रँकिंगमध्ये किंवा या निर्देशांकामध्ये पहिल्या नंबरवरती आहे डेन्मार्क, दुसरा आहे आयर्लंड आणि तिसरा आहे स्वित्झर्लंड. तर पहिल्या 3 स्थानावरती हे 3 देश आहेत या निर्देशांकानुसार. IMDने पहिल्यांदा 1989मध्ये एक पुस्तक पब्लिश केलं होतं, जागतिक स्पर्धात्मकता वार्षिक पुस्तक, आणि म्हणजे हे पण एक निर्देशांकच होता. आता हे कशासाठी असतो हा निर्देशांक? तर हा देशाच्या स्पर्धात्मकतेसाठी जागतिक संदर्भ बिंदू म्हणून काम करतो, म्हणजे ग्लोबल रेफरन्स पॉईंट फॉर कंट्री कॉम्पिटिटिव्हनेस म्हणून हा इंडेक्स काम करत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023मध्ये जगातील सर्वात जास्त राहण्यायोग्य शहर कोणतं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे व्हिएन्ना, पहिला पर्याय. व्हिएन्ना कुठे आहे बरं? तर ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया ह्याची राजधानी आहे व्हिएन्ना. हे आता जगातलं सगळ्यात जास्त चांगलं राहण्यायोग्य शहर बनलेलं आहे या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023नुसार. हा इंडेक्स कोण प्रकाशित करतं आहे बरं? तर इकॉनॉमिस्टच्या इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटद्वारे हा इंडेक्स दरवर्षी प्रकाशित केला जातो. ह्यालाच शॉर्टमध्ये EIU असं सुद्धा म्हणतात, जे की हा इंडेक्स प्रकाशित करतात. या वर्षीच्या ह्या इंडेक्समध्ये पहिले 5 शहरं कोणती आहेत ते बघून घेऊ. पहिलं आत्ताच आपण बघितलं आहे ऑस्ट्रियामधलं व्हिएन्ना, दुसरं शहर आहे डेन्मार्कमधलं कोपनहेगन, तिसरं आहे मेलबर्न, चौथं आहे सिडनी आणि 5वं शहर आहे व्हॅन्कुव्हर. याच्यामध्ये जर आपण बॉटम शहरं बघितली तर सिरियातलं दमास्कस आणि लिबियातलं त्रिपोली हे जे 2 शहरं आहेत हे राहणीमानता निर्देशांकात एकदम बॉटमला असलेली शहरं आहेत. भारताचा जर विचार केला ह्या इंडेक्स पॉईंट ऑफ व्ह्यू तर बघा, आपल्या भारतातून नवी दिल्ली आणि मुंबई 141व्या रँकवर, अहमदाबाद 147, बेंगळुरू 148व्या क्रमांकावरती आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं ना, एक ओव्हरऑल ॲनालिसिस केलं ह्या इंडेक्सचं, तर राहण्यायोग्य शहरांच्या टॉप कॅटेगरीमध्ये जास्त करून युरोपियन आणि उत्तर अमेरिकेची शहरं आहेत आणि बॉटमला असलेले जे देश आहेत तर ती आशिया आणि आफ्रिकेचे आहेत. यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं ना तर बघा, आशियाई देशांमध्ये फक्त जपानमधलं ओसाका हेच शहर टॉप 10मध्ये आलेलं आहे, जे की 9व्या नंबरवरती आहे या इंडेक्सनुसार. ओके. पुढचा प्रश्न, ग्लोबल पीस इंडेक्स 2023च्या 17व्या आवृत्तीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, 126वा रँक आहे यावर्षी आपला या ग्लोबल पीस इंडेक्स 2023मध्ये. हा इंडेक्स आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा असतो. आयोगाने यापूर्वी बऱ्याच वेळा ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवा, या वर्षीची ही या इंडेक्सची 17वी आवृत्ती होती आणि या आवृत्तीमध्ये भारताचा 163 देशांपैकी 126वा रँक आलेला आहे. 2022 पासून भारत 9 स्थानांवर वाढून आता 126व्या रँकवरती आपण आलेलो आहेत. हा इंडेक्स कोण जारी करतं? तर एक इंटरनॅशनल थिंक टँक आहे ज्याचं नाव आहे इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच IEP. ही इन्स्टिट्यूट हा जागतिक शांतता निर्देशांक जारी करत असते. या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती जो देश आहे त्याचं नाव आहे आईसलँड. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा प्रश्न आयोग विचारत असतो.
आता हे जे सर्वेक्षण केलेलं आहे ना, तर ह्याच्यामध्ये 26 आशियाई देशांमध्ये भारत हा 21व्या रँकवरती आहे. जर आपण आपल्या शेजाऱ्यांची स्थिती बघितली या इंडेक्समध्ये, तर भूतान 17व्या नंबरवर, मालदीव 23व्या नंबरवर, नेपाळ 79, चीन 80, बांगलादेश 88 आणि श्रीलंका 107. तर एवढे देश आपल्या पुढं आहेत. आपल्या मागं म्यानमार आहे, 145वा रँक आहे आणि पाकिस्तान 146व्या रँकवरती आहे या लिस्टमध्ये. ठीक आहे, तर आयोगाच्या दृष्टिकोनातून हा निर्देशांक खूप महत्त्वाचा असतो. यावर्षी आपला 126वा रँक आहे या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये. ओके, पुढचा प्रश्न. फोर्ब्सच्या अमेरिकेतील 100 श्रीमंत महिलांच्या यादीत किती भारतीय वंशाच्या महिलांनी स्थान मिळवलंय? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय. 4 महिला आहेत या लिस्टमध्ये. फोर्ब्सच्या 2023च्या 100 सर्वात श्रीमंत स्वनिर्मित महिलांच्या लिस्टमध्ये. तर यामध्ये यावर्षी 4 भारतीय वंशाच्या महिलांनी स्थान मिळवलेलं आहे. या 4 लेडीजकडं किंवा 4 भारतीय वंशाच्या महिलांकडं टोटल एकत्रित संपत्ती आहे $4.06 बिलियन, म्हणजेच $4.06 अब्ज ह्या चौघींची टोटल संपत्ती आहे. याच्यामध्ये बघा कोणकोणत्या ह्या भारतीय वंशाच्या महिला आहेत, तर जयश्री उलाल, नीरजा सेठी, नेहा नारखेडे आणि इंद्रा नुई. तर ह्या त्या 4 भारतीय वंशाच्या महिला आहेत. यापैकी जयश्री उल्लाल आहेत ना, तर ह्या अरिस्टा नेटवर्क्स नावाची एक कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्म आहे, तर ह्याच्या त्या अध्यक्षा आणि CEO आहेत. नीरजा सेठी ह्या IT सल्लागार आणि आउटसोर्सिंग फर्मच्या सिंटच्या ह्या सहसंस्थापक आहेत. नेहा नारखेडे या क्लाउड कंपनीच्या कॉन्फिडंटच्या सहसंस्थापक आणि माजी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजे CTO सुद्धा आहेत. आणि इंद्रा नोई या पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि CEO आहेत. तर ह्या त्या 4 भारतीय वंशाच्या महिला आहेत ज्यांना यावर्षी या फोर्ब्सच्या लिस्टमध्ये 100 श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान मिळालेलं आहे. ओके, आणि लक्षात ठेवा पहिल्या नंबरवरती जे आहे ना या लिस्टमध्ये, तर ह्या सलग 6व्यांदा डेन हेंड्रिक्स या लिस्टमध्ये टॉपवरती आहेत. त्या कोण आहेत, तर ABC सप्लायच्या सहसंस्थापक आहेत त्या डेन हेंड्रिक्स. ओके, आता पुढचा प्रश्न बघू आपण. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023मध्ये भारताचा पासपोर्ट सामर्थ्य क्रमवारी काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय. 80वा रँक आहे यावर्षीचा आपल्या हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा. मोजकेच इंडेक्स हा आयोग वारंवार विचारत असतो, जसं की हंगर इंडेक्स वगैरे, आणि त्यापैकीच हा एक आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स. आयोगाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका. तर बघा या वर्षीच्या या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2023नुसार आपल्या भारताचा 80वा क्रमांक आहे. मागच्या वर्षीचं जर आपण बघितलं तर भारत 2022मध्ये 87व्या स्थानावरती होता या इंडेक्सनुसार. यावेळेसचं जर आपण बघितलं ना, तर आपल्या भारताला 57 राष्ट्रांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश या इंडेक्समध्ये सांगितलेला आहे. आता व्हिसा फ्री ॲक्सेस किंवा व्हिसामुक्त प्रवेश काय असतं, तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते. तर बघा आपल्याला जर एखाद्या फॉरेन कंट्रीला व्हिजिट करायचं असेल तर 2 गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. पहिलं म्हणजे असतं पासपोर्ट आणि दुसरं आहे व्हिसा. पासपोर्ट म्हणजे काय, तर आपला भारत हा अलाउ करतोय का आपल्याला फॉरेनमध्ये जाण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट असतं व्हिसा. तर व्हिसा हे नेहमी आपल्याला ज्या देशामध्ये जायचे तर त्या देशांची परवानगी असते त्या व्हिसावरती. आणि पासपोर्ट म्हणजे काय असतं, तर पासपोर्ट हे आपल्याला भारताचं सरकार देत असतं आणि व्हिसा जो असतो तर हे फॉरेन गव्हर्नमेंट देत असतं. ज्या देशामध्ये आपल्याला जायचं आहे तर त्या देशाचं परवानगी म्हणजे व्हिसावरती असते. ओके, तर अशा ह्या 2 गोष्टी असतात. आता 57 राष्ट्रांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश म्हणजे काय, तर आपल्या भारतीय नागरिकांकडं जर माझ्याकडं सपोज जर माझं पासपोर्ट आहे तर मी माझं पासपोर्ट घेऊन 57 राष्ट्रांमध्ये सेपरेटली त्या देशाचा व्हिसा न काढता जाऊ शकते. यालाच म्हणतात 57 राष्ट्रांमध्ये मला व्हिसा फ्री ॲक्सेस आहे, कारण माझ्याकडं भारताचा पासपोर्ट आहे म्हणून. तर आय होप तुम्हाला हे थोडक्यात समजलं असेल. तर लास्ट इयर बघा आपण या रँकिंगमध्ये 87व्या नंबरवरती होतो, यावेळेस 80व्या नंबरवरती आहोत. म्हणजे आपण 7 स्थानांनी सुधारणा केलेली आहे या हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये. या इंडेक्सचं प्रकाशन कोण करतं, तर हेनली अँड पार्टनर्स नावाची एक ग्लोबल सिटिझनशिप अँड रेसिडेन्स ॲडवायझरी फर्म आहे, ही या इंडेक्सचं प्रकाशन करत असते. या इंडेक्समध्ये पहिल्या नंबरवरती सिंगापूर हा देश आलेला आहे.
तर इथे आपल्याला महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे की जपानने 5 वर्षात पहिल्यांदाच या हेनली पासपोर्ट निर्देशांकांमध्ये जे पहिलं त्याचं स्थान होतं तर हे सोडलेलं आहे आणि आता जपान डायरेक्ट 3ऱ्या नंबरवरती आलेला आहे या इंडेक्सनुसार. तर पहिल्या नंबरवरती कोणता देश आहे मग? तर या इंडेक्समध्ये सिंगापूर हा देश आता ऑफिशियली सगळ्यात पहिल्या नंबरवरती आलेला आहे. म्हणजे जगातल्या सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा सिंगापूरचा आता आहे, कारण तिथले नागरिक हे 192 देशांमध्ये व्हिसा फ्री ॲक्सेस करू शकतात. ओके, तर 227 पैकी जगातल्या 192 प्रवास स्थळांना सिंगापूरचे नागरिक हे भेट देऊ शकतात. आता 5 वर्षामध्ये पहिल्यांदाच या इंडेक्सवरून जपानचं पहिलं जे स्थान आहे तर ते घसरलेलं आहे आणि जपान आता यावेळेस 3ऱ्या नंबरवरती आलेला आहे. पहिल्या नंबरवरती आत्ताच बघितलं आपण सिंगापूर आहे. 2ऱ्या नंबरवरती 3 देश आहेत, जर्मनी, इटली आणि स्पेन. हे तिन्ही देश 2ऱ्याच नंबरवरती काय आहेत? कारण या तिन्ही देशांचे नागरिक 190 डेस्टिनेशनला किंवा देशांना व्हिसा फ्री ॲक्सेस करू शकतात. 3ऱ्या नंबरवरती जपानच्या शिवाय ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रान्स, लक्झेंबर्ग, साऊथ कोरिया आणि स्वीडन हे आहेत. एवढे देश 189 देशांना किंवा डेस्टिनेशनला व्हिसा फ्री ॲक्सेस करू शकतात. आता जर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर US कुठंच नाही आहे बघा. याचं कारण म्हणजे लास्ट 10 वर्षात किंवा या गेल्या दशकामध्ये US हा या इंडेक्समध्ये खूप घसरत चाललेला आहे. यावर्षीसुद्धा त्यांनी 2 स्थानांनी घसरण होऊन आता US हा 8व्या नंबरवरती आहे या इंडेक्समध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. कोणत्या संस्थेने नवी दिल्ली येथे निर्यात तयारी निर्देशांक 2022 अहवाल प्रसिद्ध केला? निर्यात तयारी निर्देशांक म्हणजेच एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स. या संबंधी प्रश्न आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता. तर या प्रश्नाचा आन्सर आहे बघा 3रा पर्याय. नीती आयोगाने रिसेंटली नवी दिल्ली या ठिकाणी एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2022 हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या रिपोर्टनुसार तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ही राज्य खूप चांगली कामगिरी करत आहेत, टॉपवरती आहेत हे. आणि ह्या अहवालामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा हा सांगितला आहे की जे किनारपट्टीवरचे राज्य आहेत तर ह्यांनी या इंडेक्समध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि राष्ट्रीय निर्यातीतील उच्च योगदान हे किनारपट्टीच्या राज्यांनी दर्शवलेले आहे. आता सिंपल आहे ना की किनारपट्टीच्या राज्यांवरतीच पोर्ट असणार आहेत आणि ज्या राज्यामध्ये पोर्ट आहेत तर तिथून एक्सपोर्ट करायला सोपं जातं. त्यामुळे सुद्धा कदाचित हे असं असू शकतं की जे किनारपट्टीवरचे राज्य आहेत तर त्यांची उच्च सरासरी आहे आणि त्यांची कामगिरी या इंडेक्समध्ये चांगली आहे हे या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न. QS सर्वोत्कृष्ट शहरे 2024 क्रमवारीनुसार डॅश डॅश हे विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वोत्तम विद्यार्थी शहर आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय लंडन. तर लंडन हे विद्यार्थ्यांसाठी जगण्यासाठी जगातलं सर्वोत्तम विद्यार्थी शहर आहे. कशानुसार? तर या QSच्या रिपोर्टनुसार. QSचे बघा बरेच वेगवेगळे रिपोर्ट येत असतात ज्याच्यामध्ये जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीज वगैरे असतात. तर QS म्हणजे काय? तर क्वाक्वरेली सायमंड्स. तर ही जी एक इन्स्टिट्यूट आहे तर हे वेगवेगळे रिपोर्ट काढत असते स्टुडंट रिलेटेड किंवा युनिव्हर्सिटीज रिलेटेड. तर त्यांनी हा एक रिपोर्ट काढलेला आहे की विद्यार्थ्यांसाठी जगात सगळ्यात चांगलं कोणतं शहर आहे. तर या लिस्टमध्ये बघा लंडन हे पहिल्या नंबरवरती आहे आणि सलग 5व्यांदा लंडन हे अजून एका वर्षात या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती आलेलं आहे. जगामध्ये दुसरं शहर कोणतं आहे? तर टोकियो आहे. 3रं आहे सोल. 4थं आहे मेलबर्न आणि 5वं आहे म्युनिक हे शहर. आता या रिपोर्टमध्ये भारताची कामगिरी कशी आहे? तर बघा यावर्षीसुद्धा भारतातल्या एकाही प्रमुख शहराने या रँकिंगमध्ये टॉप 100मध्ये सुद्धा स्थान मिळवलेलं नाही आहे. आपल्या भारतातलं पहिलं म्हणजे मुंबई आहे जे की जगामध्ये 118व्या स्थानावरती आहे. त्यानंतर दिल्लीचा नंबर येतो 132वा नंबर. त्यानंतर आहे बेंगळुरू जगात 147 आणि नंतर आहे चेन्नई जगात 154. तर भारतामध्ये जर आपण क्रमवारी बघितली तर पहिल्या नंबरवरती मुंबई, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर बेंगळुरू आणि 4थ्या नंबरवरती आहे चेन्नई. ओके, पुढचा प्रश्न. यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2023नुसार जगभरातील शीर्ष विद्यापीठांमध्ये भारतातील कोणतं विद्यापीठ आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय लवली व्यावसायिक विद्यापीठ म्हणजेच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. आता तुम्हाला वाटेल की हे टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये IIT सोडून हे कुठलं नवीनच युनिव्हर्सिटी आली आहे. तर बघा हे यंग युनिव्हर्सिटी रँकिंग आहे. यंग युनिव्हर्सिटी रँकिंग म्हणजे काय? तर
याच्यामध्ये या रँकिंगमध्ये 50 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी वयाच्या जगातले जेवढे काही टॉप युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांची यादी इथं दिलेली आहे. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा एज ग्रुप दिलेला आहे युनिव्हर्सिटीचं. त्यानुसार भारतातली लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही भारतातली टॉप आहे या यंग युनिव्हर्सिटी रँकिंगच्या लिस्टमध्ये. तर ही लिस्ट कोण काढतं तर टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे. या रँकिंग सिस्टीमद्वारे ही जगप्रसिद्ध यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2023ची ही लिस्ट आता जाहीर झालेली आहे. ही जी यंग युनिव्हर्सिटी रँकिंग आहे ना 1973 पासून 1973 पासून ही लिस्ट बनवली जाते. त्याच्यामध्ये यावर्षी आपल्या भारताच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला जागतिक रँक बँड 251 ते 300 ह्याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे, जे की भारतातल्या 3 IIT पेक्षा चांगलं स्थान आहे. त्या कुठल्या 3 IIT तर बघा, आपल्या भारतातली जे IIT गुवाहाटी, IIT भुवनेश्वर आहे तर या 2 IITsला 301 ते 350 मध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि IIT मंडी जे आहे हे सुद्धा नवीन IIT कॉलेज आहे, तर ह्याला 351 ते 400 या बँडमध्ये स्थान मिळालेलं आहे. म्हणजे हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी या 3 IITच्या पेक्षा चांगलं स्थान ह्या युनिव्हर्सिटीला मिळालेलं आहे. आता या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती कोण आहे तर बघा, सिंगापूरची युनिव्हर्सिटी आहे नायनांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरती हाँगकाँगची सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी आणि तिसऱ्या नंबरवर पॅरिस सायन्सेस एट लेट्रेस PSL संशोधन युनिव्हर्सिटी. ओके, तर हे एवढंच लक्षात ठेवा की पहिलं सिंगापूर, दुसरं हाँगकाँग आणि तिसरं आहे पॅरिस. याच्यामध्ये बघा, ह्या टोटल लिस्टमध्ये तुर्की हा जो देश आहे तर हा आघाडीवर आहे. कसा तर या लिस्टमध्ये तुर्की या देशाच्या टोटल 47 संस्था आहेत आणि भारताच्या 45 संस्था आहेत. म्हणजे भारत या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे जर आपण युनिव्हर्सिटी पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर. ठीक आहे. आता हा इंडेक्स जो आहे ना तर हा काढण्यासाठी टोटल 13 वेगवेगळे पॉईंट हे कन्सिडर केले जातात. म्हणजे प्रमुख 13 कामगिरी निर्देशकांवर आधारित असतो हा द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग इंडेक्स. हे जे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आहे ना तर ती रिसेंटली बऱ्याच इंडेक्समध्ये टॉपवरती येते. जसं की मध्ये एक वुरी नावाचा इंडेक्स आला होता, म्हणजे जागतिक विद्यापीठ रँकिंग फॉर इनोव्हेशन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग फॉर इनोव्हेशन 2023मध्ये हार्वर्ड आणि ऑक्सफर्ड बरोबरच LPU म्हणजे आपल्या भारतातली ही युनिव्हर्सिटीसुद्धा जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये लिस्ट केली होती. याच्याशिवाय जे NIRF म्हणजे भारताचं नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क असतं, या रँकिंग 2023च्या रँकिंगनुसार सुद्धा LPUला देशातल्या सगळ्याच सरकारी आणि खाजगी युनिव्हर्सिटीमध्ये टोटल 38वं स्थान मिळालेलं आहे. ओके, म्हणजे हे LPU युनिव्हर्सिटी खूप चांगलं परफॉर्म करताना आपल्याला इथे दिसतंय. ओके, पुढचा प्रश्न, नीती आयोगाने एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स अहवाल 2022ची कोणती आवृत्ती प्रसिद्ध केली? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय. या वर्षीची ही या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस अहवालाची तिसरी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. हा अहवाल 2022चा आहे, म्हणजे 2022चा डेटा कलेक्ट करून यावर्षी 17 जुलै 2023ला हा अहवाल जारी करण्यात आलेला आहे, म्हणजे हा प्रसिद्ध केलेला आहे. हा अहवाल कुणी काढला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, तर नीती आयोगाने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. ओके, आता हे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स काय आहे तर हे एक टूल आहे असं आपण म्हणू शकतो. कशाचं टूल तर हे भारतातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची त्यांचा माल किंवा व्हॉटेवर एक्सपोर्ट करण्याची किती तयारी आहे तर हे मोजण्याचं हे एक टूल आहे असं आपण याला म्हणू शकतो. तर हा जो इंडेक्स आहे तर हे कशासाठी महत्त्वपूर्ण आहे तर बघा, ह्या इंडेक्सवरून आपल्याला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची एक्सपोर्ट करण्याची कॅपॅसिटी समजते. कुठल्याही देशाची प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक वाढ आणि विकासाचं अनुकरण करण्यासाठी निर्यात ही खूप जास्त महत्त्वाची असते. त्याच्यासाठी निर्यात कामगिरीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं हा जो इंडेक्स आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती खूप डिटेलमध्ये विश्लेषण केलं गेलेलं असतं. जसं की पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टीम, त्या राज्याचं एक्सपोर्ट इकोसिस्टीम कसं आहे, एक्सपोर्ट परफॉर्मन्स कसा आहे, तर ह्या 4 स्तंभांमध्ये EPI हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचं व्हॅल्युएशन म्हणजे मूल्यांकन करत असतं. ओके, तर 4 पिलर लक्षात ठेवा, पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टीम, एक्सपोर्ट इकोसिस्टीम आणि एक्सपोर्ट परफॉर्मन्स. ओके, पुढचा प्रश्न, केंद्राने तयार केलेल्या पंचायत विकास निर्देशांकाचं उद्दिष्ट काय आहे?
खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आयोगाचा फेवरेट टॉपिक असतो पंचायत राज. तर त्यासंबंधीचा हा प्रश्न आहे जो की करंटशी रिलेटेड सुद्धा आहे, म्हणून महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा. ह्याचा उद्देश हा आहे की गावांमधला लक्षित विकासासाठी जबाबदार असलेल्या विविध निर्देशांकांचं मूल्यमापन करणं. तर हे या पंचायत विकास निर्देशांकाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं इथलं आन्सर असेल. आता लक्षित विकास म्हणजे काय, तर गावांमध्ये आता समजा ह्या वर्षामध्ये आपल्याला एवढे टार्गेट अचीव करायचे आहेत किंवा या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला एवढं या गावामध्ये अचीव करायचं आहे. तर हे जे टार्गेट त्यांनी ठरवलेलं आहे तर हे अचीव झालं आहे का, तर किती विकास झाला या प्रत्येक गावाचा, तर हे निश्चित करण्यासाठी आता हा एक नवीन इंडेक्स आणलेला आहे ज्याचं नाव आहे पंचायत विकास निर्देशांक. तर गावांमधला टार्गेटेड डेव्हलपमेंट सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असलेल्या वेगवेगळ्या निर्देशांकांचं मूल्यमापन करण्यासाठी किंवा मूल्यांकन करण्यासाठी केंद्राने आता हा पंचायत विकास निर्देशांक तयार केलेला आहे. हा निर्देशांक विकसित करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर आपल्या महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमधून इन्फॉर्मेशन कलेक्टसुद्धा करण्यात आलेली आहे. तर बघा, या पंचायत विकास निर्देशांकामध्ये एकूण 9 विषयांचा विचार करण्यात आलेला आहे. ते कोणते, तर गावातली दारिद्र्यमुक्त आणि वाढीव उपजीविका, निरोगी गावं, बालस्नेही गावं, पाण्यासाठी पुरेशी गावं, स्वच्छ आणि हरित गावं, स्वयंपूर्ण पायाभूत सुविधा असलेली गावे, सामाजिकदृष्ट्या समन्यायी आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गावे, सुशासन असलेली गावे आणि महिला स्नेही गावे, अशा 9 विषयांचा विचार या पंचायत विकास निर्देशांकामध्ये करण्यात आलेला आहे. पंचायत राज मंत्रालयाने अजून एका महत्त्वाच्या अभियानाला मंजुरी दिलेली आहे. ते म्हणजे 2022-23 ते 2025-26 या कालावधीसाठी सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाला सुद्धा आता आपल्या पंचायती राज मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. पंचायत राज संस्थांना बळकटी देण्यासाठी निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत तर यांच्या क्षमता वाढवणं, त्यांना प्रशिक्षण देणं यावरती सुद्धा या कार्यक्रमाचा भर असणार आहे. हे कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे सगळं केलेलं आहे, तर पंचायती राज मंत्रालयाच्या अंतर्गत या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाला मंजुरी दिलेली आहे. हे सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आहे, लक्षात ठेवा. जाता जाता तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता मेल करून, किंवा टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा तुम्ही आम्हाला तुमचे डाऊट्स विचारू शकता. इथे आमचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे आणि visiongovjob@gmail.com हा आमचा मेल ID आहे. तर इथे तुम्ही आम्हाला मेल करून विचारू शकता. हे लेक्चर कसं वाटले हेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर भेटूयात मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.